निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामपालिका मीटिंगसाठी नवीन मीटिंग हॉल बांधला असून या ग्रामपालिका मीटिंग सभागृहाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराज आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते फीत कापत करण्यात आला। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराज माजी आमदार अनिल कदम यांनी दिली। राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने आज रामाचं पिंपळस या गावामध्ये अतिशय उत्कर्ष आणि अगदी आनंदानं जो काही उत्सव पार पडलेला आहे, ग्रामपंचायत उद्घाटन सोहळा, त्या निमित्तानं या ठिकाणी अनिल अण्णा हे उपस्थित होते। त्यानंतर सर्व ग्रामस्थ, सर्व सरपंच, सर्वांचा सत्कार यथोचित झालेला आहे। त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून, बाबाजींच्या परिवाराच्याही वतीने स्वागत करून एक एकोपा, एक उत्सव आणि एकत्रितपणा आमच्या पिंपळस गावाने दाखवला आणि या इथं गावाचा उत्कर्ष करून दाखवला। त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो, ग्रामस्थाच्या वतीने बी आणि बाबाजींच्या परिवाराने। जय जनार्दन। पिंपळस रामाचे या गावी आज परमादरणीय शिवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत कांदा बटाट्याचे संघाचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश अण्णा घुगे आणि आमच्या आणि इथल्या ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक छानसं ग्रामपंचायतीचं कार्यालय या ठिकाणी पहिल्यापासून होतं, पण त्याला जोडून त्याच्यावरती पहिल्या मजल्यावरती विधानसभेचा सदस्य असल्या काळामध्ये एक 12 लाख रुपये देऊन एक चांगलं सभागृह या ठिकाणी या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी, सरपंच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलंय। आणि निश्चित या कार्यालयाच्या माध्यमातून, या सभागृहाच्या माध्यमातून विकासाच्या संकल्पना इथे राबवल्या जातील आणि पिंपळस रामाच्या गावाच्या विकासाच्या वाटा मोकळ्या होतील अशा प्रकारची मला खात्री आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। ग्रामपालिकेच्या सभागृहाचं लोकार्पण होतं। या लोकार्पणासाठी महामंडलेश्वर शिवस्वामी शिवगिरी महाराज, या तालुक्याचे माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या पार पडला। खरं ती वास्तू पिंपळस गावासाठी आणि परिसरासाठी ही वास्तू निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे आणि या वास्तूचं उद्घाटन झालं असं खरं मी या ठिकाणी जाहीर करतो। पुढील काळामध्ये पिंपळस ग्रामपालिकेच्या माध्यमातून होणारं जे काम असेल ते या वास्तूच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमासाठी जे मुलं या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं पिंपळस ग्रामपालिकेचे उपसरपंच या नात्यानं विशेष असं स्वागत करतो। आमची संकल्पना होती की पिंपळस गावामध्ये जे म्हणून सरपंच आणि माजी सरपंच या ठिकाणी झाले त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने सन्मान केला की त्यांचे सुद्धा या ठिकाणी तेवढं मोठं योगदान होतं या गावाला। त्या कारणाने त्यांचं देखील आम्ही आज ऋण व्यक्त करण्याची संधी आम्हाला आमच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी मिळाली। त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी मनस्य असं स्वागत करतो। या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले, मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। यावेळी सरपंच सौ निशा ताजने, उपसरपंच अरुण डांगळे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती PZ धिंदळे, कांदा बटाटा सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश अण्णा घुगे, निफाड पंचायत समिती माजी सदस्य विलास बापू मत्सागर, माजी सरपंच तानाजी पुरकर, दिनकर मत्सागर, शिवसेना गटप्रमुख आनंद साळे, रवी ताजने, किरण आहेर, ग्रामपालिका सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन संजय आहेर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।